आजची ही सत्यकथा तुमच्याही अंगावरती काटा आणेल, त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेला एक नवरा स्वतःच्याच पत्नीचं आयुष्य तारण म्हणून ठेवू शकतो का? ही घटना घडलेली आहे जयपूरमध्ये आणि या कथेमधील नायिका आहे स्वरा. स्वराचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला सगळं काही अगदी सर्वसामान्य वाटत होतं. पहिलं वर्ष अगदी हसत खेळत गेलं. तिचा नवरा निखिल म्हणायचा, काम सुरू करतोय, थोडासा वेळ लागेल. पण तो थोडा वेळ मात्र कधीच संपला नाही. 2 महिने एका दुकानामध्ये, मग काम सोडून द्यायचं, कधी बांधकामावरती, कधी ट्रान्सपोर्टमध्ये हेल्पर, पण कुठेच टिकाव नाही. घरामध्ये स्थिर असं उत्पन्न नव्हतं. महिन्याच्या शेवटी भाडं, वीज बिल, किराणा सगळं काही स्वराच्या डोक्यावरती. ती विचारायची, घर कसं चालवायचं, आणि तो चिडून म्हणायचा, तू मला शिकवतेस, मी बघतो सगळं. पण तो बघतो म्हणजे नेमकं काय हे मात्र कधीच दिसलं नाही. हळूहळू निखिलचा वेळ कामापेक्षाही जास्त मित्रांसोबत जाऊ लागला. संध्याकाळी दारू पिऊन घरी येणं आता सुरू झालं. आठवड्यामधून एकदा, मग रोज, आणि त्यानंतर मग दुपारी देखील. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये भांडणं. भाजी उशिरा झाली तर राग, फोनवरती बोलली तरी संशय. आणि नशेमध्ये असताना तो स्वतःवरती ताबा ठेवत नव्हता. वस्तू भिंतीवरती आपटणं, स्वराला ढकलणं, रात्रभर ओरडणं. घरामध्ये अगदी भीतीचं वातावरण तयार झालेलं होतं. काम नाही, पण खर्च मात्र वाढत होता. दारू, मित्र आणि छोट्या मोठ्या उधाऱ्या. सुरुवात मित्रांकडून झाली, मग नातेवाईकांकडून. महिनाभरात देतो असं सांगून तो पैसे घ्यायचा, पण कर्ज फेडण्याऐवजी वाढतच गेलं. सर्वात मोठं कर्ज त्याने आपल्याच मोठ्या भावाकडून घेतलेलं होतं, जवळपास 1.5 लाख रुपयांचं. महिने गेले, 1 रुपया देखील परत केला गेला नाही. त्यानंतर फोन येऊ लागले, पैसे कधी देणार. एकदा तर मोठा भाऊ थेट घरी आला आणि हॉलमध्ये मोठमोठ्या आवाजामध्ये वाद झाला. स्वरा स्वयंपाकघरात उभी होती, हात थरथरत होते. आणि त्या दिवशी तिला जाणवलं की आता सगळी काही परिस्थिती हाताबाहेर जातीये. कर्जदारांचे फोन, घराबाहेर येणारे लोक, कधी देणार पैसे हा फक्त एकच प्रश्न. निखिल मात्र अधिक चिडचिडा होत चालला होता. दारूच्या नशेमध्ये शब्दांनी अपमान, कधी तो तिच्यावरती हात उचलायचा. स्वरा माहेरी सांगायची हिम्मत करत नव्हती. नातं तुटेल या भीतीने ती गप्प होती. एके दिवशी मोठ्या भावाचा फोन आला, आता पुरे, पैसे नाही दिलेस तर वेगळा मार्ग काढेन. आणि त्या दिवसानंतर निखिलचं वागणं बदललं. तो शांत झाला. फोनवरती हळू आवाजामध्ये तो बोलू लागला. स्वरा जवळ आली की तो विषय बदलायचा. एका रात्री तो म्हणाला, आपल्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर ते आपल्याला जगू देणार नाहीत. स्वरा आता घाबरली. कसला निर्णय? तो गप्प झाला. आणि काही दिवसांनी तो दारूच्या नशेमध्येच तिला म्हणाला, जर काही दिवस तू त्यांच्या म्हणण्यानुसार वागलीस तर सगळं काही कर्ज संपून जाईल. आणि हे ऐकून स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. मी काही वस्तू आहे का? ती रडू लागली. त्या रात्री तिला जाणवलं की तो चुकीच्या दिशेने विचार करतोय. काही दिवसांनी मोठा भाऊ घरी आला. बंद खोलीमध्ये दोघांची कुजबूज, आणि बाहेर मात्र स्वरा एकटी होती. नंतर निखिल बाहेर येऊन तिला म्हणाला, आपल्याला काही दिवस त्यांचं ऐकावं लागेल. आणि ती ठामपणे म्हणाली, मी अजिबात तयार नाही. तणाव वाढत गेला. एक दिवस तिला थंड पेय पिण्यासाठी देण्यात आलं. पहिला घोट घेताच चव अगदी विचित्र वाटली आणि थोड्या वेळातच डोकं जड झालं. सगळं काही धूसर झालं आणि ती बेशुद्ध पडली. शुद्धीवरती आल्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं. पण तिच्या मनामध्ये एकच शंका होती. तिच्या या अवस्थेचा गैरफायदा घेतला होता. तिने विचारलं, तू काय केलंस? निखिल मात्र शांत होता. फक्त एवढंच म्हणाला, आता सगळं काही ठीक होईल आणि आपलं कर्ज मिटेल. हा समजुतीचा निर्णय नव्हता. तो तिच्या इच्छेविरुद्ध घेतलेला एक अमानुष असा मार्ग होता. काही दिवस ती गप्प बसली. कदाचित तो सुधारेल असं तिला वाटलं आणि अशी आशा तिला होती. पण पुन्हा एकदा कर्जाचा विषय निघाला. पुन्हा एकदा तडजोडीचे संकेत, आणि आता तिची सहनशक्ती संपली. एके सकाळी निखिल बाहेर गेल्यानंतर स्वराने 2 जोड कपडे घेतले, आधार कार्ड आणि थोडेसे पैसे पिशवीमध्ये टाकले. हात थरथरत होते, पण निर्णय मात्र ठाम होता. ती बाहेर पडणार तितक्यातच तो अचानक घरी आला. कुठे चाललीस? ती म्हणाली, मला इथे राहायचं नाही. मोठा वाद झाला आणि तिला ढकलण्यात आलं. धमक्या दिल्या गेल्या
आणि त्या दिवशी ती मात्र थांबली. पण आता तिच्या मनामध्ये भीतीपेक्षाही राग जास्त होता. त्या रात्री तिने आपल्या मैत्रिणीला सगळं काही सांगितलं. मैत्रीण म्हणाली, उशीर करू नकोस, पोलिसांमध्ये जा. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल बाहेर गेल्यानंतर स्वरा थेट जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचली. हे प्रकरण झोपवाडा पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आलं. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. कर्जाचं ओझं, व्यसन आणि जबरदस्तीचे आरोप सगळं काही लेखी नोंदवलं गेलं. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू झाली. वैद्यकीय तपासणी, नोटिसा आणि चौकशी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या सुरक्षिततेची व्यवस्था. घोर सोडणं हा पळून जाण्याचा निर्णय नव्हता, तो स्वतःसाठी उभं राहण्याचा एक मोठा निर्णय होता. आर्थिक ताण, व्यसन आणि चुकीचे निर्णय एकत्र आले की घर कसं नरक बनू शकतं. पण गप्प बसणं हा देखील त्याच्यावरती उपाय नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीमध्ये स्वरा उशिरा का होईना पण योग्य पाऊल उचललं का? तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. सोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि त्यासोबतच अशा सत्यकथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कदाचित पुढची कथा याच्यापेक्षाही जास्त धक्कादायक असू शकते. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत.